3 प्रकारचे इन्व्हेस्टर असतात. हं, एक असतात शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर बोलतो ह्यांना. हं, म्हणजे हे हे काय करतात, की हे तुमचं जर का बिझनेस एक लेव्हलपर्यंत तुम्ही घेऊन आलेला आहात. हे इन्व्हेस्टरच्या मार्फत ते त्यांचे जे बाकीचे साधनं आहेत, बँकिंग आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, एन-बी-एफ-सीज आहेत, बाकीचे इतर इन्व्हेस्टर्स आहेत. हे जे प्रकारची लोकं जर का तुमच्याबरोबर त्यांनी जुळवली, हं, हं. तर तुमचं बिझनेसचं व्हॅल्युएशन जे आहे काही अजून 4 to 5 टाइम्स का 10 टाइम्स व्हॅल्युएशन पर्यंत पोहोचेपर्यंत हे फंड किंवा साधन प्रोव्हाईड करतात. हं. आणि जेव्हा ते बिझनेस तिथपर्यंत पोहोचतो, हां. म्हणजे 5 पट व्हॅल्युएशनपर्यंत का 4 पट व्हॅल्युएशनपर्यंत, हं. मग हे तुम्हाला ते बिझनेस सेल ऑफ करण्यासाठी का ते पूर्ण अख्खं टेक ओव्हर करण्यासाठी मदत करतात. अच्छा. आता ह्याच्यात काही चुकीची गोष्ट नाही, कारण हं, जर का हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह आणि एम आहे तर हं, शॉर्ट टर्म बेसिसवर. हं, मग आले आपले लाँग टर्म इन्व्हेस्टर. हं, आता लाँग टर्म इन्व्हेस्टर कसे असतात, की जे तुमच्याबरोबर जुडतात ग्रो होण्यासाठी, हं, हं, अनलिमिटेड ग्रो होण्यासाठी. त्यांचं काय एम नसतो, की आपण इथपर्यंत ग्रो करूया, मग आपण माझे शेअर आहेत मी विकेन मार्केटमध्ये, किंवा तुमचे शेअर अजून टेक ओव्हर करेन. हं. असं काही नसतं. म्हणजे ते ग्रोथ असतं. हां. आता ह्यांच्याबरोबर जेव्हा अग्रीमेंट असते, हं, किंवा अग्रीमेंट ॲक्चुअली कुठल्याही इन्व्हेस्टर बरोबर करतात, पण हं, ह्यांच्याबरोबर स्पेसिफिकली जेव्हा अग्रीमेंट करताना तेव्हा खूप काळजी बाळगा. हं.